बीड जिल्ह्यात 14 ते 28 जानेवारीपर्यंत जमावबंदीचे आदेश। कोणतीही घटना किंवा तणाव निर्माण होऊ नये म्हणून जमावबंदी। वाल्मिक कराडला थोड्याच वेळात केज सत्र न्यायालयात हजर केलं जाणार। मस्साजोगमध्ये तणावाची स्थिती असल्यानं प्रशासन सतर्क। वाल्मिक कराडवर कोर्ट काय निर्णय देणार याकडे राज्याचं लक्ष। मस्साजोग ग्रामस्थांचं आजचं आत्मदहन आंदोलन स्थगित। काल धनंजय देशमुखांनी घेतली एसआयटीच्या अधिकाऱ्यांची भेट, तर आज धनंजय देशमुख एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची दुपारी 12 वाजता भेट घेणार। बीड आणि परभणी प्रकरणात चौकशीसाठी अद्याप माजी न्यायाधीशांची नियुक्ती नाही। फडणवीसांनी दोन्ही प्रकरणात न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते। बीड हत्या प्रकरणात तपास करणारे अधिकारी बदलले। तपास पथकात बसवराज तेली आणि अनिल गुजर यांना कायम ठेवलं। सुभाष मुठे, शर्मिला साळुंखे, दीपाली पवार, अक्षय कुमार ठिकणे नवे अधिकारी असणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपतला भेट देणार। पानिपत शौर्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा दौरा। पंतप्रधान मोदी उद्या मुंबईत महायुतीच्या आमदारांचा क्लास घेणार। महायुतीच्या सर्व आमदारांसोबत मोदी स्नेहभोजनही करणार। महायुतीतील आमदारांना उद्या रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार। शिवसेनेची जवळजवळ काँग्रेस झाली आहे। पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भास्कर जाधवांचे खडे बोल। निवडणूक काळातील पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही नाराजी व्यक्त। उद्धव ठाकरेंची बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करा। रामदास कदमांची मागणी। कालच्या बैठकीत हकालपट्टी करण्याबाबतचा ठराव केला। कदमांची माहिती। नागपुरातील मुख्यमंत्री कार्यालयात जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक। कार्यालयाला जनतेचा चांगला प्रतिसाद। विदर्भातील 11 जिल्ह्यातील नागरिकांना सीएम कार्यालयाचा आधार। शरद पवार आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार। वैबी चव्हाण सेंटरवर शरद पवार पत्रकार परिषद घेणार। पवार काय बोलणार याकडे लक्ष। बारामतीत 16 ते 20 जानेवारी दरम्यान कृषी प्रदर्शन भरणार। शरद पवार, अजित पवार, माणिकराव कोकाटे, पंकजा मुंडे उपस्थित असणार। नाशिकच्या रामकुंडावर तीर्थस्नानासाठी हजारो भाविक दाखल। मकर संक्रांतीनिमित्त तीर्थस्नानाचं महत्त्व। देशभरातील तीर्थस्थानांवर गर्दी। मकर संक्रांतीनिमित्त नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी। देशभरातील भाविक त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल। पहाटेपासून भाविकांच्या मंदिराबाहेर रांगा। पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। मकर संक्रांतीच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांच्या रांगा। बाप्पाजवळ तिळगुळाची आरास। पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फळभाज्या आणि फुलांची आरास। भाविकांची पहाटेपासूनच दर्शनासाठी गर्दी। नागपुरातील 14 उड्डाणपूल आज बंद राहणार। नायलॉन मांजामुळे अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाचा निर्णय। बंद केलेल्या उड्डाणपुलावर वाहतूक पोलीस तैनात।